नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल या नवीन अभ्यासक्रमातील तिसरा पाठ वृत्तांची दुनिया या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। त्याचबरोबर इयत्ता 6वीच्या या बदललेल्या अभ्यासक्रमानुसारचे जे स्वाध्यायाचे व्हिडिओज आहेत त्या सर्व व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा। त्यामध्ये एक, खालील अ व ब गटात योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा। आता या एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत, आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत आणि त्या योग्य जोड्यांचा क्रम अचूक क्रम आपल्याला बघायचा आहे। तर पाहूया, यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे, तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत। याची योग्य जोडी आहे ब 23:30 उत्तर। दुसरा आहे मकर वृत्त, याचं मूल्य आहे अ 23:30 दक्षिण। 3, अंटार्क्टिक वृत्त, याची योग्य जोडी आहे ड 66:30 दक्षिण। चौथा आहे आर्टिक वृत्त, याची योग्य जोडी आहे क 66:30 उत्तर। आता या ठिकाणी आपल्याला यातील योग्य पर्याय निवडायचा आहे। यामध्ये आपल्याला अ, ब, क आणि ड असे पर्याय दिलेले आहेत, तर यातील ब हा पर्याय योग्य आहे, जो आपण जोड्या जुळवताना पाहिलेला आहे। दुसरा प्रश्न आहे, अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या संदर्भातील खालीलपैकी सत्य विधाने कोणती ते निश्चित करून योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये एक, 0° अक्षवृत्त पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्धात समान भागात विभागते। दुसरं विधान आहे, 0° व 180° रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व व पश्चिम गोलार्धात विभागित करतात। तिसरा आहे, सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते। आणि चौथा आहे, सर्व अक्षवृत्ते समान लांबीची असतात। तर यापैकी खालील सत्य विधान कोणकोणते आहेत त्याचे पर्याय पाहूयात। पर्याय अ 1, 2, 4, ब 1, 2, 3, क 1, 2, 3, 4 आणि ड 1, 2, 4। तर यातील योग्य पर्याय आहे ब, विधान 1, विधान 2 आणि विधान 3। प्रश्न तिसरा, खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। त्यामध्ये एक, सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात, तर हे विधान योग्य आहे। दुसरा आहे, लगतची दोन रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात, हे विधान अयोग्य आहे। मग याचं दुरुस्त विधान पाहूया, लगतची दोन रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात। तिसरा आहे, 180° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे, तर हे विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान, 0° रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असे संबोधले जाते। चौथा आहे, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वी गोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग झाले आहेत, हे विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान, मूळ रेखावृत्त 0° आणि 180° रेखावृत्त यामुळे पृथ्वीचे पूर्व व पश्चिम गोलार्ध असे दोन भाग होतात। पाचवा आहे, विषुववृत्तास बृहत्वृत्त असेही म्हणतात, तर हे विधान योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे आ, पृथ्वी गोलाच्या आधारे वेगळा घटक ओळखा। त्यामध्ये एक, कर्कवृत्त, मकर वृत्त, विषुववृत्त आणि मूळ रेखावृत्त। तर यातील वेगळा घटक आहे मूळ रेखावृत्त। दुसरा आहे, 90° पूर्व, 90° पश्चिम, 5° पूर्व, 90° उत्तर। तर यातील वेगळा घटक आहे 90° उत्तर। तिसरा आहे, ब्राझील, भारत, जपान, चीन। तर यातील वेगळा घटक आहे ब्राझील।
चौथा आहे मॉस्को, दिल्ली, सिडनी, टोकियो. तर यातील वेगळा घटक आहे सिडनी. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे सदर आकृती पृथ्वीवरील एका संपूर्ण गोलार्धाची आहे. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, आकृती क्रमांक 3.15 ही कोणत्या गोलार्धाची आहे? याचं उत्तर आहे ही आकृती उत्तर गोलार्धाची आहे. दुसरा प्रश्न आहे, आकृतीत एकूण किती पूर्ण वर्तुळे आहेत? उत्तर आहे आकृतीत एकूण 4 पूर्ण वर्तुळे आहेत. तिसरा आहे, आकृतीत किती अक्षवृत्ते दर्शवली आहेत? उत्तर आहे आकृतीत एकूण 3 अक्षवृत्ते दर्शवली आहेत. चौथा आहे, आकृतीत किती रेखावृत्ते दर्शवली आहेत? उत्तर आहे आकृतीत 4 रेखावृत्ते दर्शवली आहेत. पाचवा आहे, आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील? याचं उत्तर आहे आकृतीत विषुववृत्त 0 अंश, 60 अंश उत्तर अक्षवृत्त, मध्यभागी असलेला उत्तर ध्रुव 90 अंश उत्तर या 3 वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील. पुढचा प्रश्न आहे अक्षवृत्ते व रेखावृत्ते यातील फरक आकृती सह स्पष्ट करा. तर या ठिकाणी खाली आकृती देखील दिलेली आहे आणि यातील फरक पाहूया. 1. अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात तर रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. दुसरा आहे, ती एकमेकांना समांतर असतात. कोण? अक्षवृत्ते. तर रेखावृत्ते दोन्ही ध्रुवांवर एकत्र येतात. अक्षवृत्ते पूर्व पश्चिम दिशेत पसरलेली असतात तर रेखावृत्ते उत्तर दक्षिण दिशेत पसरलेली असतात. चौथा आहे, अक्षवृत्तांद्वारे अक्षांश दर्शवला जातो. तर चौथं, रेखावृत्तांद्वारे रेखांश दर्शवले जातात. तिसरा प्रश्न आहे, आकृती क्रमांक 3.16 चे निरीक्षण करून कंसातील योग्य पर्यायांची निवड करून निर्देशित चौकटीत लिहा. तर पर्याय आहेत या ठिकाणी विषुववृत्त, आर्टिक वृत्त, कर्कवृत्त, मूळ रेखावृत्त, मकर वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. या ठिकाणी आता ही आकृती पाहूया. यामध्ये आपल्याला या वृत्तांची नावे स्पष्टपणे दिसून येतील. जसं आर्टिक वृत्त, कर्कवृत्त कोणत्या ठिकाणी दर्शवलेलं आहे, विषुववृत्त, मकर वृत्त, अंटार्क्टिक वृत्त आणि मूळ रेखावृत्त. अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्याला लेबल्स दिलेले आहेत. आकृती एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक पाहून घ्या. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंध लेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.